जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले। यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीका करत, एखाद्या विशिष्ट समाजासाठी काम करा, पण माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, समाजात तेढ निर्माण करणारे राजकारण टाळले पाहिजे, असे मत व्यक्त केले। तर वारंवार होणारा बाबासाहेबांचा अपमान म्हणजे कोट्यवधी अनुयायांचा अपमान असून सत्ताधाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी सांगितले। नंदुरबार जिल्हा काँग्रेसला तब्बल 6 वर्षांनंतर जिल्हाध्यक्ष मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। यापूर्वी प्रदेश कार्यालयाकडून नियुक्ती होत होती, मात्र आता सविस्तर माहितीच्या आधारे आणि दिल्ली स्तरावरून सक्षम व पक्षाला बळकटी देणारा जिल्हाध्यक्ष नियुक्त केला जाईल, असेही शिवाजीराव मोघे यांनी स्पष्ट केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ऐसा है कि हा भारत देश के जात पात धर्म पंथ स्त्री पुरुष अनेक भेदभाव मानणारा हा देश होता, परंतु या देशाला एकत्र आणण्याकरता सर्वांना समान संधी देण्याकरता एक महायोद्धा म्हणून एक असा एक महामानव निर्माण झाला की ज्यांनी भारताला संविधान दिलं। ज्या संविधानामुळे या देशातील 150 कोटी लोकांनी त्याला मान्यता दिली, म्हणजे मान्यता दिली, खरा अर्थाने प्रणाम केला। आणि आज पाहतो की देशामध्ये सुख शांती संधी दिली असेल तर ते भारताचे जे संविधान निर्माते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले। आज त्यांच्या स्मृतीला त्यांच्या जन्मदिवशी ते विचारसरणीचा विषय आहे, ते विचारसरणी अशी बदलणार नाही, कारण ते मूळचा ते जात पात धर्माच्या ज्या आधारात आहे, एका विशिष्ट धर्माला मानतात, परंतु बाबासाहेबांची आणि भारतीय आपापल्या धर्माचा रिस्पेक्ट करा, आम्ही करतो तुम्ही करा, पण माणुसकी हे जे आहे ही सर्वांसाठी सारखी आहे, म्हणून तिथं कोणते धर्म पाळू नका, ते पाळतात, हा आमचं म्हणणं आहे। त्याचा अपमान करणं हा त्याचा बाबासाहेबांचा अपमान आहे, देशातील कोट्यावधी लोकांचा अपमान आहे, मला वैयक्तिक प्रश्न पण नाही, पण ज्यांना सवय झाली तर या देशामध्ये असा आहे की पहिले आमच्या प्रदेशाध्यक्षाकडून नावं जात होते, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असे झाले होते की फार लिमिटेड लोकांना त्याची संधी मिळत होती। आता प्रत्येक तालुक्याला जाऊन गावात जाऊन ओपन तुम्ही फॉर्म भरू शकता, 1 to 1 इंटरव्ह्यू 36 वेळा ऑल इंडियाने वेगळे माणसं पाठवले, स्टेटने वेगळ्या माणसं पाठवले। सगळ्यात मोठी गोष्ट SC ST OBC रिझर्वेशन जे भारतीय राज्यघटनेने मान्य केलं आहे, ते संविधानाने मान्य केलं आहे, ते आमच्या घटनेमध्ये आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती, म्हणून याचा निर्णय इथे नाही दिल्लीला निर्णय होणार आहे। म्हणून जिल्हा अध्यक्ष जो आहे त्याच्यामध्ये SC ला किती, ST ला किती, मायनॉरिटी किती, OBC ला किती, त्याच्या प्रमाणात त्याला मिळायला पाहिजे, हा महत्वाचा कन्सेप्ट घेऊन या इथे आलेला आहे, ती सक्सेसफुल असं वाटतं।